हॅलो नमस्कार मंडळी, मी प्रीती तुमचं खूप मनापासून स्वागत करते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. कसे आहात तुम्ही सगळेजण? आजचा दिवस तुमच्या सगळ्यांसाठी खूप छान जावो आणि तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो हीच देवाचरणी प्रार्थना. आणि सकाळी सकाळी आज माझ्याकडे ना साड्या पाहण्यासाठी काही ताई आलेल्या होत्या. सोबतच जी काही मी ज्वेलरी ठेवलेली ना माझ्याकडे विकण्यासाठी, तर ती ज्वेलरीसाठी पण आलेल्या होत्या. तर मग त्यांना अर्थातच सगळ्या ज्या काही आपल्या साड्या असतात शॉपमधल्या, छोटंसं जे काही आपलं शॉप आहे त्याच्यामधल्या, मग सगळेच पॅटर्न त्यांना दाखवावेच लागतात. आणि दाखवल्यानंतर मग सगळ्या साड्या अशा ओपन होतात, मग ते सगळं नीटनेटकं ठेवायला मला भरपूर वेळ लागून जातो. आणि ज्वेलरीचं पण ते काम असतं ना, ते खूप म्हणजे छोट्या छोट्या वस्तू असतात व्यवस्थित ठेवणं जागच्या जागी, कारण त्याचे वेगळे वेगळे रेट असतात प्रत्येक गोष्टीचे, त्याच्या जे पॅकेटमध्ये टाकणं वगैरे असं सगळं ठेवून जवळजवळ मला 1 ते 1.5 तास लागला. आणि मग त्याच्यानंतर मी लागली बाकीच्या कामांना. आता तुमच्यापैकी बऱ्याचशा ताई मला कमेंट्स करतात की ताई ज्वेलरीचे फोटोज टाका, साड्यांचे फोटोज टाका. पण मला आहे ना प्रत्येक वेळेला ज्या काही माझ्याकडे साड्या आहेत त्यांचेवाले फोटोज घेणं शक्य होत नाही. ज्वेलरीचे स्पेशली फोटो घेणं शक्य नाही होत. तुम्हाला जी साडी किंवा जी ज्वेलरी तुम्हाला आवडते ना, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिल्यानंतर एकदा मी व्हिडिओ किंवा रील शेअर केली ना, त्याच्यातूनच तुम्ही स्क्रीनशॉट घेत जा आणि तो मला व्हॉट्सअपला शेअर करत जा, म्हणजे मग मी तुम्हाला ते सांगत जाईल. कारण मग भरपूर सारी ज्वेलरी, तर त्याच्यातले मी नेमकं फोटोज कोणते कोणते टाकू तुम्हाला असं पण असतं. तर बाकीचं सगळं आवरलं, स्वयंपाक वगैरे असं सगळं. आणि आज मला किराणा माल पण भरण्यासाठी यायचं होतं, तर मी इकडं आली रिलायन्स मॉलमध्ये. खूप नाही नाही म्हटलं, पण कृष्णाने काय ऐकलं नाही. मम्मी मला कोण खायचाच आहे म्हणे, ती पण माझ्यासोबत आलेलीच होती. तर तिच्यासाठी कोण आणि माझ्यासाठी ही स्पेशल रबडी आईस्क्रीम मी ऑर्डर केली होती. खूप मोठ्या अशा बाउलमध्ये त्यांनी ही दिलेली होती मला. 2-3 फ्लेवर, म्हणजे राजभोग आईस्क्रीम असं काहीतरी होतं ते. आमचं इथं थोडंफार खाऊन झालं, त्याच्यानंतर आम्ही घरी निघालो. आणि हा दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे त्याच्यानंतर. तर इथं जुडिओ ओपन झालं अमळनेरमध्ये आणि आजच्याच दिवशी हे ओपन झालं. आणि आम्हाला पण अशी लग्नासाठी चप्पल, शूज किंवा सँडल असं काही घ्यायचंच होतं. मग म्हटलं चला झुडिओमध्ये जाऊन तिथं शॉपिंग करून घेऊ म्हटलं. पण मग आपलं कसं असतं सगळ्या म्हणजे बायांचं, की आपण घ्यायचं जरी नसलं तरी मी सगळे कपडे वगैरे ते सगळं पालतं करतो, आपण सगळं पाहतो तेव्हाच राहतो. लेट तर खूप झालेलं होतं, पण एवढं होतं की जेवणं वगैरे करून निघालेलो होतो घरी. स्वयंपाक वगैरे मम्मी पप्पांनी त्यांचं जेवण देऊन दिलं होतं, पोरांचं पण झालं होतं, म्हणून काही टेन्शन नव्हतं इथं लेट जरी झालं तरी. आणि इथंच आहेत ना आपले एक सबस्क्रायबर ताई पण भेटल्या आणि त्या म्हटल्या की तुमचे व्हिडिओज खूप छान असतात, आम्ही नेहमी बघतो असं म्हटल्या. तर खूप छान वाटलं ऐकून. आणि खूप जण भेटतात बरं का असं. आणि काही ठिकाणी ना ते ओळखतात आपल्याला, त्यांना वाटतं यांना कुठंतरी पाहिलेलं आहे, ते म्हणतात आम्ही कुठंतरी पाहिलं आहे कुठंतरी पाहिलं आहे. मग त्यांना मला सांगावं लागतं तुम्ही ना व्हिडिओमध्ये पाहिलं असेल मला. मग तेव्हा ते म्हणतात हो व्हिडिओमध्ये पाहिलं असेल. तरी आज त्या सबस्क्रायबर ताई आणि त्यांचं ते छोटंसं बाळ. तर अंमळनेरकरांसाठी ही खरंच आनंदाची बातमी आहे की आता जुडिओ आपल्या अंमळनेर शहरामध्ये आहे म्हणून. आणि खूप छान छान व्हरायटी आहे. आपण जर कधी फिरायला वगैरे जायचं असेल आपल्याला, त्यासाठी तर छान छान ड्रेसेस आहेत. बीचवर जाण्यासाठीचे ड्रेस आहेत, शॉर्ट टॉप, कुर्ती वगैरे, म्हणजे भरपूर व्हरायटी आहेत. आणि चप्पल, शूज वगैरे पण खूप छान छान आहे तिथं. मी पण इथून घेतले, मुलांसाठी पण घेतले, यांचे पण घेतले शूज वगैरे. त्याच्यानंतर इथं आहे ना मेन्सवेअरसुद्धा आहे, तिथं पण खूप छान छान ब्रँडेड असे कपडे आहेत. आणि मुलांचेसुद्धा आहेत. सोबतच इथं आहे ना आपले जे कॉस्मेटिक्स असतात ना, जसं की लिपस्टिक, परफ्यूम वगैरे, डिओ, काजळ, आयलायनर, ह्या गोष्टीसुद्धा आहेत. तर ते तर मला पाहायला वेळच मिळाला नाही, तिकडं मी गेलीच नाही, कारण मी आधीच बोलली तुम्हाला रात्र झालेली होती, म्हणजे 10 वाजून गेले होते आम्हाला जवळजवळ. घरी सगळं आवरून सावरून निघाली, मग लेट होऊन गेलं. मला असं वाटलं जाऊ म्हटलं आपण दुकानावर पटक्यात घेऊन येऊन जाऊ, पण तसं नसतं, आपलं पूर्ण पाहिल्याशिवाय आपलं काही मन भरत नाही. मग मी काही ठराविक ड्रेसेस पाहिले आणि ते जर तोपर्यंत राहिले, म्हणजे समजा कुठं फिरायला वगैरे जायचं असेल आम्हाला, काही असेल, तर त्यावेळेला मी इथून नक्कीच शॉपिंग करेल म्हटलं गड्या. सध्या आता कसं लग्नाचीच शॉपिंग चालू आहे, साड्या, घागरा, ड्रेसेस, म्हणजे ड्रेस सध्या स्किप करते मी, त्याच्यामुळे काही घेतले नाही इथून. तर हा पण आवडला होता मला स्पेशली. आणि त्याच्यावर आहे ना ही प्लाझोसारखी पॅन्ट आहे ब्लॅक कलरची, ही आपण त्याच्यावर वेअर करू शकतो आणि खूप छान वाटेल हा. तर बघू तेव्हा घेऊ आपण नेक्स्ट टाईम. तुम्हाला पण आवडला का मला सांगा कमेंटमध्ये.
शॉपिंग करायच्या वेळेला केली जाते आणि मेन गोष्ट केव्हा येते जेव्हा आपल्या पाकिटामधले पैसे तिथं द्यायला लागतात ना, तेव्हा असं वाटतं की बापरे हे काय घेऊन टाकलं मी असं म्हणून. म्हणजे तुमच्या पण बाबतीत होतच असेल हे असं मला वाटतं. आजच ओपनिंग झाली होती विशेष म्हणजे, म्हणून ही छोटीशी क्लिप शेअर केली तुमच्यासोबत. आणि अजून एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची आहे. आपली कृष्णा आहे ना, तिचा आहे ना लहानपणाचा एक व्हिडिओ सापडला, तर किती गोड होती ती. तुम्हाला बहुतेक क्लिप आहे ना थोडीशी ब्लर असेल, पण तरी मला दाखवायची तुम्हाला. तुम्ही बघा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा की कृष्णा कशी होती, किंवा मी तिला कशी खेळवायची, कशी बिझी ठेवायची असं. त्यांनी बोल रहे हैं. जब चेहरे का फ्रेश लुक हो जाए, न्यू फील अरे गुरकोना ना लवकर. तर मैत्रिणींनो, असा आजचा हा छोटासा व्हिडिओ होता आणि आशा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. भेटूया आपण पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.